कर्मचारी वेगवेगळ्या मागण्यांसाठी आंदोलन करणार आहेत। आज एसटी कर्मचाऱ्यांची टिळक भवनात पत्रकार परिषद सुद्धा आहे आणि एसटी कर्मचारी आंदोलनाचा एक टीझरच दाखवणार आहेत। वेतनवाढ, डीए आणि इतर मागण्यांसाठी हे आंदोलन होते। त्यामुळे एसटी कर्मचारी आपल्या कोणत्या मागण्या टीझरमधनं मांडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। अधिक माहिती घेऊयात आमची प्रतिनिधी जुई जाधव हिच्याकडनं। जुई, आज काय एसटी कर्मचाऱ्यांचा टीझर रिलीज होतोय आणि काय प्रामुख्याने मागण्या असतील? प्रज्ञा, एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा मुद्दा हा गेले अनेक महिने खरं तर ऐरणीवर आहे। एसटी कर्मचारी वारंवार ह्या त्यांच्या प्रश्नांमुळे आणि मागण्यांमुळे त्रस्त झाले आहेत। वारंवार सरकारला अल्टिमेटम देऊनही सरकार त्यांचं ऐकत नसल्याचं म्हणणं एसटी कर्मचाऱ्यांचं आहे। येत्या काही दिवसांमध्ये एसटी कर्मचारी पुन्हा एकदा राज्यभर मोठं आंदोलन छेडणार आहेत आणि त्याचाच एक टीझर, की आंदोलन कसं असणार आहे, कुठून असणार आहे, या सगळ्याचा आराखडा ते पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जाहीर करणार आहेत आणि एक टीझर देखील ते लॉन्च करणार आहेत। आपण जर पाहिलं तर मग एसटी कर्मचाऱ्यांचा वेतनवाढ असेल, महागाई भत्ता असेल, जी रकमेतला फरक आहे तो कसा आहे आणि त्यासोबतच इतरही ज्या मागण्या आहेत ते या सगळ्या मागण्या या टीझरच्या माध्यमातून एसटी कर्मचारी पुढे मांडणार आहेत। एसटी कर्मचाऱ्यांचा खरं तर वेतनवाढ असेल आणि इतरही ज्या मागण्या आहेत यासाठी आपण जर पाहिलं तर मग जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार देखील होतं त्यावेळेला देखील एक मोठं आंदोलन ऑक्टोबर महिन्यातच सुरू झालं होतं आणि हे आंदोलन बराच काळ चालू देखील होतं। मात्र आता जर आपण पाहिलं तर मग पुन्हा एकदा जर एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केलं तर मात्र पुन्हा एकदा या सरकारवर अतिरिक्त ताण येऊ शकतो। कारण का आधीच जर आपण पाहिलं तर मग विविध विषयांमुळे म्हणजे सध्या शेतकऱ्यांना मदत जाहीर करणं या सगळ्यामध्ये सरकार व्यस्त आहे आणि अशातच जर एसटी कर्मचाऱ्यांनी देखील आपले म्हणणं पुढे ठेवलं आणि आंदोलनाचा पवित्रा घेतला तर मात्र सरकारला पुन्हा एकदा कोंडीत पकडण्यासारखं होईल एसटी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून। मात्र आज दुपारी पत्रकार परिषद आहे। या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून नेमक्या काय मागण्या आहेत आणि काय टीझर ते रिलीज करतायत हे दुपारी 1 वाजता स्पष्ट होईल। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी जुई।